लाडक्या बहिणींसाठी एक खूप मोठी अपडेट समोर आली आहे। लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याची घोषणा केली, परंतु 6व्या हप्त्याबरोबरच लाडक्या बहिणींसाठी 4 मोठे बदल आजपासून करण्यात आलेले आहेत। जर या 4 मोठ्या बदलांची पूर्तता तुम्ही केली असेल तरच तुम्हाला 2100 रुपये 6व्या हप्त्याचे मिळणार आहेत। तसेच इथून पुढे जे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत ते तुम्हाला 4 मोठे बदल त्या पैशांमध्ये करण्यात आले आहेत। 4 मोठे बदल करण्यात आले आहेत, त्याची पूर्तता केली असेल तरच इथून पुढचे सर्व हप्ते हे तुम्हाला मिळणार आहेत। तसेच फॉर्मचा स्टेटस सुद्धा तुम्हाला चेक करणे गरजेचे आहे। तो फॉर्मचा स्टेटस जर असा असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील असेही सरकारने सांगितले आहे। तर हा फॉर्मचा स्टेटस कसा असावा हे तर आपण पाहूयातच, परंतु ही 4 मोठे बदल कोणते असणार आहेत हे सर्वात महत्त्वाची बातमी आपण आज पाहणार आहोत। 4 मोठे बदल कोणते करण्यात आलेले आहेत, त्यात तुम्ही बसणार आहात का? जर बसत असाल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत, जर बसत नसेल तर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे पैसे इथून पुढे मिळणार आहेत, ते पैसे हे येणे हे बंद होणार आहे। तर या अटी कोणत्या आहेत किंवा हे 4 मोठे बदल कोणते करण्यात आलेले आहेत, फॉर्मचा स्टेटस काय असावा हे आपण सर्व आजच्या व्हिडिओमधून इन डिटेल पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात की 2100 रुपयाचा 6वा हप्ता कोणत्या महिलांना मिळाला आहे का? तर 6वा हप्ता अजून तरी कोणत्याच महिलांना मिळालेला नाही। आज सरकार स्थापनेची दाट शक्यता आहे। आज सरकार स्थापन झालं की 6वा हप्ता पडायला सुरुवात होणार आहे। माननीय एकनाथ शिंदे यांनी मागच्या 2 दिवसापूर्वी राज्यपालांकडे आपला राजीनाम्याचा अर्ज दिला, परंतु आपला राजीनामा दिला, परंतु पुढचा नवीन जो मुख्यमंत्री आहे तो येईपर्यंत, तो स्थापन होईपर्यंत माननीय एकनाथ शिंदे हेच कारभार पाहत आहेत। मुख्यमंत्र्याचा जो कार्यकाळ असतो तो माननीय एकनाथ शिंदेंच्याच हातामध्ये आहे। आजची दाट शक्यता आहे की आज सरकार स्थापन होऊ शकतं, नवं सरकार जे आहे महाराष्ट्र राज्याचं ते स्थापन होऊ शकतं आणि उद्यापासून लगेचच लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। याची रक्कम मात्र वाढवलेली आहे, हे मात्र फिक्स करण्यात आले आहे। याची रक्कम हे 2100 रुपये करण्यात आलेले आहे। 1500 होती ते 2100 रुपये करण्यात आलेले आहे, परंतु 6वा हप्ता कधी देणार हे मात्र सांगण्यात आलेले नाही। 6वा हप्ता या मंथमध्ये किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देणार असे सांगण्यात आलेले आहे, परंतु ते तारीख मात्र त्याची फिक्स करण्यात आलेली नाही। ती किती तारखेला देणार, सरकार स्थापन झाल्यावर आम्ही देणार असं मात्र सरकारने सांगितले आहे। आज सरकार स्थापन होण्याची दाट शक्यता आहे। सरकार स्थापन झालं की तुम्हाला लगेचच पैसे पडणार आहेत, परंतु राज्याच्या तिजोरीवर मोठा भार येणार आहे। त्यामुळे सरकारने 4 नियम हे लागू केले आहेत। याआधी नियम होतेच, परंतु काही महिलांनी तरी सुद्धा फॉर्म भरून काही महिलांना पैसेही मिळालेच आहेत, परंतु आता हे कडक नियम लावण्यात आलेले आहेत। पहिला नियम आहे तो म्हणजे सरकारच्या यादीच्या कोणत्या 1500 पेक्षा जास्त रकमेच्या योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे इथून पुढे मिळणार नाहीत असे सरकारने आधीच्या GR मध्ये सांगितले होते, परंतु आता स्पष्टपणे सांगितले आहे की महिलांसाठी जास्त रकमेची योजना आहे ती म्हणजे संजय गांधी निराधार योजना, आणि या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही। त्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा त्यांनी एक नवीन अपडेट आणले आहे की तुमचा स्टेटस जर असा असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसेही मिळणार नाहीत। त्यासाठी तो स्टेटस आपण पुढे पाहणारच आहोत कसा असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, परंतु ही पहिली अट झाली की संजय गांधी निराधार योजनेमध्ये जर तुमचे नाव असेल, जर तुम्ही त्याचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही। त्यानंतर दुसरा कडक नियम लावण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्या महिलेचा पती हा गव्हर्नमेंट सर्व्हिसला म्हणजे सरकारी नोकरीला आहे आणि तरी सुद्धा आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा ही महिला लाभ घेत असेल तर इथून पुढे स्टॉप, इथून पुढे त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही। कारण सरकारने या GR मध्ये सांगितलेच होते की सरकारी नोकरी असलेला पती जो आहे पत्नीचा, त्याच्या पत्नीला त्या बहिणीला
लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत असे सरकारने स्पष्टपणे सांगितले होते, परंतु बऱ्याच महिलांनी तरीही फॉर्म भरून लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंतच्या हप्त्याचा लाभ घेतला आहे. आणि यामुळे काय झालेलं आहे की ज्या महिला खरंच पात्र आहेत त्या महिलांना पैसे आले नाहीत आणि अशा महिलांना पैसे आले आहेत की ज्यांना गरज नाही त्याची तरीही पैसे आले आहेत आणि ज्या महिलांना गरज आहे त्यांना पैसे हे आलेले नाहीत. त्यामुळे आता दुसरा हा कडक नियम लावण्यात आलेला आहे की ज्या महिलेचा पती हा सरकारी नोकरीला आहे त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत. त्यानंतर तिसरा आहे तो म्हणजे आयकर. ज्या महिलांचा आयकर एक सांगितलं होतं, ज्या महिलांना IT रिटर्न फाईल आहे म्हणजे ज्या महिला आयकरदात्या आहेत अशा महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत असे सरकारने याआधी सांगितले होते, परंतु बऱ्याच महिला या योजनेचा लाभ तरी सुद्धा घेत होत्या. परंतु आता कडक नियम लावण्यात येणार आहेत. सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडत आहे, त्यामुळे सरकारने सुद्धा कडक नियम लावलेले आहेत आणि सरकारने ज्या महिलांना आयकरदात्या ज्या महिला आहेत त्या महिलांच्या या योजनेचा लाभ हा काढून घेतला जाणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही अशा महिला आहेत की ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, परंतु त्यांनी चुकीच्या कागदपत्रांचा वापर करून या योजनेचा फॉर्म भरून लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळवले आहेत. परंतु अशा महिलांना सुद्धा ही लाडकी बहीण योजनेचे पैसे इथून पुढे मिळणे हे बंद होणार आहे. इथून पुढे महिलांचे सर्व कडक नियमानुसार चेकिंग केले जाणार आहे आणि मगच त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा केले जाणार आहेत. सो ज्या महिलांचे उत्पन्न वार्षिक 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांना हे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणे हे बंद होणार आहे. कारण बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. शहरातल्या अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तरी सुद्धा या महिलांनी फॉर्म भरला आहे आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिलांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेता येणार नाही. तर या 4 महत्त्वाच्या अटी आहेत. या अटी तुम्हाला सरकार स्थापन झाल्यानंतर डिसेंबरचा जो हप्ता मिळणार आहे 6वा हप्ता 2100 रुपये, या 6व्या हप्ता 2100 रुपयेच्या दृष्टीने म्हणजे सरकारच्या तिजोरीवर या सर्व रकमेचा मोठा भार पडणार आहे. आणि त्यामध्ये काय होत आहे की बऱ्याच महिला अशा आहेत की ज्या महिलांना खरंच गरज आहे अशा महिला या पैशापासून वंचित राहतात आणि ज्या महिलांना जास्त गरज नाही अशा महिलांना हे पैसे मिळत आहेत. त्यामुळे हे 4 कडक नियम आजपासून लावण्यात आलेले आहेत. हे नियम कंपल्सरी केले जाणार आहेत. इथून पुढे ज्या महिलांना 6वा हप्ता मिळणार आहे त्यांनाच पुढे सर्व हप्ते मिळत जाणार आहेत. या 4 महत्त्वाच्या अटी आहेत. बऱ्याच महिलांनी आतापर्यंत लाभ घेतला आहे, परंतु आता इथून पुढे या 4 महत्त्वाचे कडक नियम लावण्यात आलेले आहेत. त्यांनी एक तर स्पष्टच केले आहे की संजय गांधी निराधार योजना हा तर फॉर्मच्या वेबसाईटमध्ये ऑप्शनच दिला आहे. फॉर्मच्या वेबसाईटमध्ये तुम्ही जाऊन तुमचा जर संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या खाली यस ऑप्शन असेल तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. आणि जर फॉर्मच्या संजय गांधी निराधार योजनेच्या खाली जर नो ऑप्शन असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे इथून पुढचे सर्व हप्ते हे मिळणार आहेत. सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटल्यास एक लाईक नक्की द्या.